आणि यानंतर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि एक संवेदनशील बातमी आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग झाले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे ही दरवाढ झालेली आहे। मुंबईमध्ये पेट्रोलचे नवे दर 106.50 पैसे तर 106 रुपये 54 पैशांवरती प्रति लिटरवरती जाऊन पोहोचलेले आहेत। डिझेलचे नवे दर मुंबईमध्ये 93 रुपयांच्या घरात आहेत। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली आहे। पुण्यात पेट्रोलचे नवे दर हे 106.82 रुपये तर डिझेलचे 93.46 रुपये प्रति लिटरवर गेलेले आहेत। ₹2 बढ़ गए तो पहले भी बढ़े थे, अभी और बढ़ गए ₹2। तो इसमें हमारे को दिक्कत हो रही है बढ़ने से। अब मालिक को पैसे देता नहीं है उतने बराबर हमारे को। वो उतने पहले 100 पहले 64 रुपये थे, 64 रुपये के हिसाब से पैसे देता था। अब रेट बढ़ गए तो वो 64 के हिसाब से पैसे दे रहा, हमारे को पैसे दे ही नहीं रहा। CNG के रेट बढ़ते जा रहे हैं। तर महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये नवे दर काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। मुंबईमध्ये पेट्रोल 106.54 रुपये, डिझेल 93.14 रुपये। ठाण्यामध्ये पेट्रोल 106.84 रुपये, डिझेल 93.44 रुपये। पुण्यामध्ये पेट्रोल 106.82 रुपये, डिझेल 93.46 रुपये। नाशिकमध्ये पेट्रोल 107.93 रुपये, डिझेल 94.41 रुपये। नागपूरमध्ये पेट्रोल 107.37 रुपये, डिझेल 94.03 रुपये। संभाजीनगरात पेट्रोल 106.34 रुपये, डिझेल 95.64 रुपये। कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.49 रुपये, डिझेल 94.15 रुपये। सोलापूरमध्ये पेट्रोल 107 रुपये 19 पैसे, डिझेल 93 रुपये 71 पैसे। रत्नागिरीमध्ये पेट्रोल 108 रुपये 35 पैसे आणि डिझेल 94 रुपये 92 पैसे। अमरावतीमध्ये पेट्रोल 108.14 रुपये, डिझेल 94.78 रुपये। कोल्हापुरात पेट्रोल 107.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, आता आपण विविध शहरातले पेट्रोलचे दर पाहिलेले आहेत। पेट्रोलचे दर वाढल्यावरती साहजिकच सगळ्याच क्षेत्रांवरती परिणाम होणार आहे आणि महागाई वाढताना दिसणार आहे। नक्कीच प्रज्ञा, सध्या मी पेट्रोल पंपावरतीच आहे। जे दर वाढले आहेत ते 3 रुपयांनी वाढले आहेत। सध्या मी पेट्रोल पंपावर दाखवू शकतो की जे पेट्रोल आहे ते 106 रुपयांनी वाढला आहे। म्हणजेच आपण कालचा जो भाव होता तो 103 रुपये होता, तर आज 3 रुपयांनी वाढून तो 106 झाला आहे। सध्या बघू शकतो की मुंबईकरांना कुठेतरी आता या अतिरिक्त जे पेट्रोलमध्ये दरवाढ झाली आहे, डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे, त्याचा कुठेतरी फटका बसणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल डिझेल हे उद्योग व्यवसायांना देखील लागत असतो, त्यामुळे कुठेतरी उद्योग व्यवसायांना देखील फटका बसणार आहे। आणि एकंदरीतच 3 रुपयांनी वाढ ही सर्व भारतामध्येच आता आपल्याला बघताना पाहायला मिळत आहे। आणि मुंबई हे आर्थिक राजधानी आहे। आर्थिक राजधानीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा खप देखील मोठ्या प्रमाणावरती असतो। सध्या आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत। काय सांगाल तुम्ही की एकंदरीत 3 रुपयांनी पेट्रोल पण वाढले, डिझेल पण वाढले, कशा प्रकारे तुम्ही हे बघताय? बहुत तकलीफ है भाई, हम लोगों को भी 3 रुपये बढ़ गए, 2 रुपये बहुत तकलीफ है। थोड़ा अगर नॉर्मल होगा तो और अच्छी बात है। हम लोग भी करेंगे, हर महंगाई का ज़माना चल रहा है, थोड़ा पेट्रोल पंप नॉर्मल होना ही चाहिए। ठीक है, महागाई वाढती, आज पेट्रोल देखील 3 रुपयांनी वाढले, याचा आर्थिक फटका बसणार? फटका ना बैठेगा ना, फटका तो बैठेगा ना सर। ठीक है, आपण बघतो की नागरिक आपल्या सोबत आहेत। दादा, 3 रुपयांनी पेट्रोल पण वाढले, डिझेल पण वाढले, काय सांगाल? आता काय बोलणार, आमच्या गरिबांचं कोण ऐकणार आहे की 3 रुपये वाढले, 4 रुपये वाढले? आम्हाला तर भरायचं आहे, आम्हाला तर रोजगार करायचा आहे। आता मोदीजींनी सांगितलं की आपल्याला डिझेल आपण तेल बिल वाचवा करून, पण शक्य ते मंत्र्यांचा ताबा कसा किती गाड्यांनी फिरतो, त्यांना ते नाही कळत की आपण मंत्री किती गाड्यांनी एका गाडीमागे गाड्या दाबतात, लोकांना बोलतात तुम्ही तेलचा वापर कमी करा, सोनं नका खरेदी करू, कसं चालणार?
₹3 आता पेट्रोल वाढतंय, तुम्ही दररोज फिरता, तर ह्याचा फटका तुम्हाला जाणवणार सगळा? पण सध्या आम्हाला नोकरी धंदा नाही तर काही ना काही तर करावं लागेलच ना. आपण बघू शकतो की नागरिक कुठेतरी त्या ₹3 अतिरिक्त वाढीमुळे देखील त्रस्त आहेत. कुठेतरी ते सांगतात की आम्हाला आर्थिक ताण देखील येणार आहे. दादा, ₹3 पेट्रोल आणि डिझेल वाढले, काय सांगाल? खूप महागाई वाढले, परवडत नाही. पेट्रोल आता 3 वाढले, दररोज तुम्ही टू व्हीलरवर फिरताय. हो हो. आपण बघू शकतो की कुठेतरी तुम्हाला आठवतं ना राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या सभेला काय सांगितलेलं की आपण इराणला सपोर्ट करायला हवा होता, आपली आर्थिक स्थिती खराब होणार. म्हणजे हे नक्की झालं ना आता. त्या दिवशी मोदींनी काय सांगितलं सभेमध्ये की तुम्ही तेल आणि ह्याचा वापर कमी करा. हेच राजसाहेबांनी पूर्वी सांगितलं ना गुढीपाडव्याच्या सभेला की आपल्याला इराणचा सपोर्ट करायला हवा होता, पण आपण नाही केला. इराणने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे. बरोबर आहे. प्रज्ञा, त्याचसोबत मी डिझेलचे आपल्याला भाव दाखवू शकतो. या बाजूला आपण डिझेलचं पण बघू शकतो की कुठेतरी डिझेलमध्ये देखील ₹3 वाढ झाली आहे. काल ₹90 होतं, तर आज आपण बघू शकतो की ₹3 देखील डिझेल वाढलं आहे. त्यामुळे एकंदरीत महागाईचा फटका कुठेतरी आता सर्वसामान्य नागरिकांना देखील बसताना मिळतोय आणि तशी प्रतिक्रिया देखील नागरिकांकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रज्ञा, बरोबर आहे. या सगळ्या इंधन दर वाढीचा आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या महागाईचा सगळ्यात जास्त फटका हा सर्वसामान्यांच्या खिशालाच बसतो. कात्री सर्वसामान्यांच्या खिशाला लागते आणि त्याच प्रतिक्रिया सध्या आपण पाहिल्यात. किशान, धन्यवाद संवाद साधलास त्याबद्दल.